संत तेच ऋषी या गोपिकांच्या रूपाने प्रकट झाले. उदाहरण बघूया. उग्र तपा नावाचे अग्निहोत्री होते आणि पंचदशाक्षरी मंत्राचे ते साधक होते. त्यांना मुक्ती प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, परंतु त्यांच्या मनात एक इच्छा होती की आपण सुद्धा या कृष्णाच्या प्रेमाचं रसग्रहण करावं. आणि म्हणून त्यांनी तपस्या केली आणि सुनंद नामक गोपाच्या पोटी ते सुनंदा या नामाने या गोपिकेच्या रूपात प्रकट झाले, अवतरले. सत्यतपा नावाचे मुनी कायम वाळलेली पानं खायचे आणि सोबत तपसुद्धा करायचे. तर यांनी जन्म घेतला सुभद्र नामक गोपाची कन्या सुभद्रा म्हणून. त्यानंतर हरिधमा नावाचे ऋषी होते. हे हरिधमा नावाचे ऋषी क्लीम बीज असलेल्या दशाक्षरी मंत्राचा जप करायचे आणि त्यांनी सुद्धा ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही केवळ आणि केवळ हे प्रेम प्राप्त व्हावं यासाठी सारग या नावाच्या गोपाच्या कन्येच्या रूपामध्ये, या गोपाची कन्या म्हणून रगवेणी तिचं नाव, रगवेणी नावाच्या गोपिका या रूपात ते प्रकट झाले. इतकी महान आहे गोपिकांची भक्ती. याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे जाबाली नावाचे ऋषी आपल्याला माहिती असतील, रामायणामध्ये सुद्धा यांचं वर्णन येतं. हे जाबाली